प्रत्येक लहान मूल आईकडे काही ना काही सारखं मागतच असतं. मम्मा मला आज हे करून दे, मम्मा मला आज ते करून दे. तसंच आमच्या दियांचं कधीच चाललं होतं की मम्मा मला बर्गर खायचे किंवा मग तू काहीतरी छान कर. तर मी आज मस्तपैकी पोटॅटो बॉईल केला, थोडं पनीर किसून घेतलं आणि म्हटलं की आज त्याला छानसं टिक्की करून देऊयात खायला. म्हणजे बर्गरसारखीच टिक्की, पण पनीर आणि बटाटा आणि अजून काही वेगळ्या भाज्या टाकून. आणि मेन म्हणजे त्याला पण मदत करायची होती. त्यामुळे मग त्याची मदत घेत घेत आम्ही त्यामध्ये चिली फ्लेक्स, परत कोथिंबीर, मीठ चवीनुसार, थोडीशी हळद असं सगळं टाकून छानशा गोलाकार अशा टिक्की करून घेतल्या आणि खरंच खूप टेस्टी झाल्या होत्या. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि वरून मी त्याला कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ टाकून स्लरी बनवली होती, पण ती स्लरी नाही लावली तरी चालेल, तसेच खूप छान लागत होते. तर इथे आधी मी दियांसाठी 4-5 त्याच्या आवडीनुसार सगळं साहित्य टाकून बनवून घेतले. मग आता सियानाला सुद्धा द्यावंच लागेल जर आम्ही असं चमचमीत खातोय तर. त्यामुळे मग तिच्यासाठी लगेच उकडलेल्या बटाट्यामध्ये थोडंसं पनीर, कोथिंबीर आणि फक्त चवीनुसार थोडंसं मीठ, आणि तिला कॉर्न खूप आवडतात त्यामुळे कॉर्नचे दाणे टाकून तिच्यासाठी पण छोट्याशा 4 टिक्की करून घेतल्या. दोन्हीही मुलांना इतकं छान आवडीने त्यांनी खाल्लं आणि खूप आवडल्या. मग आता आम्हाला पण जेवणामध्ये हाच मेनू ठरला होता. तर आमच्यासाठी मी जास्त चिली फ्लेक्स, थोडीशी कस्तुरी मेथी, थोडीशी काळी मिरी टाकून आणि बाकीचं सगळं सेम घेऊन मस्त पावभाजी मसालासुद्धा टाकून त्यामध्ये एक वेगळी चव आणण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून छान क्रिस्पी अशा टिक्की बनवून घेतल्या. आमच्याकडे तर आज काही बर्गरचा पाव नव्हता, पण साधे पाव घरात 2-3 होते आणि तसेच काही चपात्या पण होत्या. तर मस्तपैकी ह्या टिक्की आम्ही चपातीमध्ये टाकून आणि काही पावमध्ये टाकून एन्जॉय केल्या आणि दियान आणि सियानाने मात्र नुसत्याच खाल्ल्या सॉससोबत. तर तुम्हाला ही छोटासा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण मस्त थंडीमध्ये असे टिक्की किंवा कटलेट म्हणू शकता बनवून खाऊ शकता.